नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आहे। जे PM किसान योजनेच्या हप्त्याची शेतकरी वाट बघत होते, त्या PM किसान योजनेच्या हप्त्याची तारीख ही जाहीर झालेली आहे। 20 जून 2026 रोजी जे आहे ते PM किसान योजनेचा येणारा हप्ता पडणार आहे। परंतु सर्वात महत्त्वाचा अपडेट असा आहे यामध्ये की एक महत्त्वाचा असा अपडेट आहे की वारंवार सांगूनही PM किसान योजनेचा येणारा हप्ता जो आहे तर ते ज्या शेतकऱ्यांची KYC झालेली असेल त्या शेतकऱ्यांना पडणार आहे। त्यामुळे अजूनही अनेक असे शेतकरी बाकी आहेत की ज्यांचे PM किसान योजनेची KYC ही झालेली नाही आहे। तर त्यामुळे जे आहे तर पुढे त्या शेतकऱ्यांना हप्ता पडण्यासाठी हे अडचणी येऊ शकतात, कारण गव्हर्नमेंटने पहिलेच अगोदर सांगितलेला होता की जो PM किसान योजनेचा येणारा हप्ता जो आहे तर ज्या शेतकऱ्यांची KYC झालेली असेल त्याच शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा जो 20 जून 2026 रोजी हप्ता पडणार आहे तो पडणार। तर यासाठी सर्वात महत्त्वाचं अजूनही 50%हून अधिक शेतकरी जे आहे तर KYC करण्याचे हे बाकी आहे। KYC करण्यासाठी काही खूप लागत नाही, मोबाईलवरती अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही स्वतः देखील आपल्या मोबाईलवरती जे आहे तर ती KYC हे करू शकता। कशी करायची त्याचा आपण व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती बनवून टाकलेला आहे। आपलं जे चॅनल आहे स्मार्ट मराठी माहिती, या चॅनलवरती आपण या अगोदरच PM किसान योजनेची मोबाईलवरून KYC कशी करायची याचा व्हिडिओ बनवून टाकलेला आहे। चॅनलवरती जा आणि तिथे PM किसान योजना KYC सर्च करा, तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल। जर तुम्हाला जमत नसेल तर आपल्या जवळच्या CSC सेंटरवरती जा आणि तिथं अत्यल्प शुल्कामध्ये जे आहे तर ते PM किसान योजनेची KYC करून घ्या। परंतु अजूनही बरेचसे शेतकरी बाकी आहे, तर शेतकऱ्यांना विनंती आहे की हप्ता पडायच्या आत PM किसान योजनेत तुमची जी KYC बाकी आहे ती KYC करून घ्या। अन्यथा उद्या जर हप्ता आला नाही तुम्हाला किंवा काही कारणास्तव हप्ता पडला नाही तर याला स्वतः शेतकरीच जबाबदार राहतील। तर अत्यंत महत्त्वाचं असं अपडेट होतं। जास्तीत जास्त शेतकऱ्यांना व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून कोणतेही शेतकरी जे आहे तर ते बिना KYC तर आलं नाही पाहिजे किंवा हप्त्यापासून मुकला नाही पाहिजे। अशाच महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।